नवनीत राणांवर संजय राऊतांचं आक्षेपार्ह विधान. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ठाकरे सरकारच्या काळात नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 दिवस जेलमध्ये राहिल्या. शिवसेना आणि काँग्रेसचे नेते अमरावती येऊन नवनीत राणांविषयी आक्षेपार्ह विधान करत आहेत. त्यांना अमरावतीच्या महिला जागा दाखवून देतील असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामदास तडस यांनी नवनीत राणांच्या प्रचारार्थ वर्ध्यात सभा घेतली. वर्ध्यातल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था कधी पाहिली नव्हती असं म्हटलंय. महात्मा गांधींनी सांगितलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळाले, काँग्रेस पक्ष विसर्जित केला. काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही, मात्र वर्धेकरांनी ऐकलं आणि काँग्रेस संपवायला सुरुवात केली. तरीही काँग्रेस वर्ध्यात शिल्लक होती. मात्र शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेस पक्ष विसर्जित केला. वर्धा हे काँग्रेसमुक्त झाला आहे. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती असा टोला फडणवीस यांनी लगावला. अमरावतीमध्ये आमच्या नवनीत राणा म्हणजे कोण? ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 दिवस जेलमध्ये राहिल्या त्या नवनीत राणा. पण अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल, नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत, मी विश्वासानं सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.